न्यूज मराठी, द वॉइस ऑफ महाराष्ट्र। प्रसिद्ध पर्यटन स्थळ महाबळेश्वर महाराष्ट्राचं नंदनवन काश्मीर म्हणून समजलं जातं आणि या ठिकाणचा पर्यटकांचा आत्मा असलेला आपला वेण्णा लेकचा बोट क्लब आज या बोट क्लबमध्ये गेली अनेक वर्ष या ठिकाणी सेवा करून आपली स्थानिक कुटुंब स्थानिक युवक या ठिकाणी पोट भरत असताना 2017 सालापासून त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न अतिशय नगरपालिकेच्या माध्यमातून गंभीर झालेला आहे। गेली अनेक वर्षांपासून त्या ठिकाणी प्रामाणिक सेवा करून देखील शासकीय सेवेतील कोणत्याही लाभ या हंगामी सेवकांना या ठिकाणी दिला जात नाही, मिळालेला नाही आणि त्यामुळे त्यांनी आज अनेक वर्ष म्हणजे गेली 8 वर्ष या ठिकाणी नगरपालिका प्रशासनाला शासनाला इशारा देऊन देखील त्यांच्या मागण्यांच्या गांभीर्यानं या ठिकाणी कोणतीही दखल नगर परिषदेनं आणि शासनाने घेतली नाही। परिणामी शेवटचं अस्त्र म्हणून या सर्व स्थानिक कर्मचाऱ्यांनी या ठिकाणी आमरण उपोषण जाहीर केलेलं आहे। या आमरण उपोषणाला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीनं जिल्ह्यातील सर्व पदाधिकाऱ्यांच्या वतीनं आज जाहीर पाठिंबा देऊन जोपर्यंत यांच्या मागण्या त्यांनी मागणी केलेल्या मागण्या शासन गांभीर्यानं घेऊन त्या मान्य करीत नाहीत तोपर्यंत आमचा पाठिंबा आणि आमची साथ या आंदोलनकर्त्यांबरोबर राहील। आणि मी शासनाला देखील आणि नगर परिषद प्रशासनाला देखील की आज 3 वर्ष या ठिकाणी प्रशासकीय अधिकार आहेत, त्यामुळे प्रशासक तथा महाबळेश्वर नगर परिषदेचे मुख्याधिकारी योगेशजी पाटील साहेबांनी या तेथे बोट क्लबवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना शासकीय सेवेमध्ये त्यांची गरज काय आणि कशा पद्धतीनं त्यांना समाविष्ट करून घेणं यासाठी सहानुभूती दाखवून शासन दरबारी त्यांच्या सेवा कायमतेचा ठराव या ठिकाणी पाठवून द्यावा आणि जेणेकरून त्यांना या ठिकाणी सेवेमध्ये कायम करावं। सेवेत कायम करत असताना गेले अनेक वर्ष या बोट क्लबच्या माध्यमातून नगरपालिकेला सुमारे 4 कोटी ते 4.5 कोटी रुपयांचा महसूल मिळतोय। जीवावर उदार होऊन ही माणसं ही सगळे कर्मचारी त्या ठिकाणी काम करत असतात। गेले अनेक वर्ष या बोट क्लबच्या योगदानामध्ये त्या उत्पन्न वाढीमध्ये त्यांचं योगदान आहे, त्यामुळे त्यांच्या आणि त्यांच्या कुटुंबियांचा विचार प्राथमिकतेने अग्रक्रमाने करून त्यांच्या बाबतीमध्ये सहानुभूती दाखवून त्यांचा शासन दरबारी तातडीने या ठिकाणी प्रस्ताव पाठवून द्यावा आणि त्यांना सेवेत कायम करण्याबाबत सकारात्मक दाखवावी याबाबत प्रशासकांना म्हणजे सीओ साहेबांना देखील आम्ही विनंती करतोय की आपण तातडीने या आंदोलनाची दखल घ्यावी, हे आंदोलन भरकटू नये, या आंदोलनाचा भडका उडू नये। ही सर्व स्थानिक मंडळी आहेत, हे स्थानिक कुटुंब आहेत ज्यांच्या कुटुंबियांनी इथली शांतता सुव्यवस्था आणि या महाबळेश्वर पर्यटन स्थळाची लौकिकता वाढवण्यासाठी सहकार्य आणि योगदान दिलेलं आहे। त्यामुळे शासनाने आणि प्रशासकाने देखील या सर्वांची दखल घ्यावी आणि त्यांना न्याय द्यावा अशी आग्रहाची विनंती आम्ही त्यांना आज करण्यासाठी या ठिकाणी आलेलो आहोत आणि या मागणीचा निश्चित सकारात्मकपणे त्यांनी याची दखल घ्यावी आणि यांना तातडीने न्याय मिळवून द्यावा। जय हिंद, जय महाराष्ट्र।